आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे 2 वाजता 3 वाजता जाऊन अटक केली जाते। हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी कामं करायला लागले। मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत। महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस, आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता। माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ती अशाच न्याय्य हक्कांसाठी ना, आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडलेत। तुम्ही काय करताय? तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खुर्चीवर खाली खिचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे। आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेनावाले, कुठे आहेत ते? अर्ध्या दाढीवर हात फिरवणारे, ती अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवे, इतकी चिडली आहे जनता। कुठे आहेत? शिवसेना म्हणताय ना, आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट। मग तुम्हाला का आम्ही शहाणा विचारायला पाहिजे का? काय वक्तव्य केलं तुम्ही काल? दुबेचा किती लोकांनी निषेध केला? तर एक